सोलापूर जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे बुधवारी मार्केट यार्डातील कांदा लिलाव सभागृहात क्षयरोग मुक्तीसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले। याप्रसंगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते, सचिव प्रकाश औसेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी, डॉक्टर अरुंधती अराळकर, केदार उंबरजे, दळवी सर, डॉक्टर वर्धमान, डॉक्टर अलकुंटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरास पालिकेच्या शहर क्षयरोग केंद्राचे सौजन्य लाभले होते। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन पार पडले। हे शिबिर 2 दिवसीय आहे। मार्केट यार्डातील कामगारांना क्षयरोगापासून वाचविण्यासाठी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले। महत्वाचं कारण काय, आपल्याला 2025 पर्यंत टीबी मुक्त आपल्याला भारत करायचं आहे। टीबी मुक्त भारत म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठं महत्व आपलं शरीर आहे। आपल्या शरीरासाठी आज सगळ्यांना गव्हर्नमेंटने हा स्कीम फ्री हे स्कीम महाग चिकटला कमीत कमी आपण 4 ते 5 हजार आपल्या खर्च होत आहे, पण आज या ठिकाणी हा स्कीम आपल्याला फ्री मध्ये चिकट मिळणार आहे। याच्यात सगळ्यांचा पूर्ण सगळ्या लोकांनी ट्रक म्हणजे आपल्या ट्रक लोकांसाठी हा खूप धोकादायक आहे। कारण काय, ट्रक लोकांचे ड्रायव्हर, किन्नर आणि आपले जे लेबर लोक आहेत त्यांना याचं प्रमाण खूप टीबीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये खूप हे प्रमाण कमी करायसाठी पहिल्या टीबी म्हणजे एक भीतीच होतं, पण आता गव्हर्नमेंटने आपल्याला सगळं औषधी फ्री, ज्याला समजा कोणाला चुकून जर टीबी झालं या लोकांना महिना 1000 रुपये त्यांच्या जेवणामध्ये आपल्याला 6 महिने पैसे मिळणार आहेत। म्हणून टीबी हरेल देश जिंकेल राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सदरचे शिबिर घेण्यात आले। या शिबिरात क्षयरोगाची लक्षणे तपासून मनपाच्या वैद्यकीय तज्ञांनी औषधोपचार केले। क्षयरोगाची तपासणी करून या रोगाला हद्दपार करा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांनी आपल्या मनोगतातून केले। औषध आलेली आहे आणि तो न लपवता जसं डॉक्टरनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तो स्वतः न लपवता तिची जर माहिती तुम्ही दिली तर त्याचं अचूक निदान होऊ शकतं, एवढा विश्वास एक आहे। प्रत्येकाला भीती वाटते की मला काय झालं मी कसं सांगू, ती भीती काढा आणि तो पूर्णपणे नष्ट करायचा आपल्याला 2025 पासून एक मिशन घेऊन तुम्ही आता सगळ्यांनी आलेल्या लोकांनी तपासणी करून घ्या, आपल्या बाजूच्या किंवा आपल्या मित्राला आपल्या ओळखीच्या सगळ्यांना घेऊन या। चाकोते मार्गातर्फे आता ते आयोजन करणारच आहे आणि जिथं जिथं आपले वाहतूक संघटनेचे जिथे ऑफिसचा एक शाखा आहे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही करणार आहे, तर तुम्ही त्या सगळ्यांनी लाभ घ्यावा। या आरोग्य शिबिराचा मार्केट यार्डातील कांदा व भाजीपाला व्यापारी अमाल तोलार आदींसह कामगारांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। क्षयरोगाविषयी काळजी घेऊन शासनाच्या मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, त्यातून सर्वांचे आरोग्य सुधारेल असे मत डॉक्टर अरुंधती अराळकर यांनी आपल्या भाषणामधून व्यक्त केले। आज आमचा महापालिकेचा आणि एनटीपीचा स्टाफ इथे आलेला आहे आणि ते तुमची आरोग्य तपासणी करणार आहे। सो टीबीच्या आजाराला जर आपल्याला घालवायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला टीबीची लक्षणं असतील तर लवकरात लवकर त्याचं निदान करण्यासाठी शासकीय दवाखान्यामध्ये मोफत तपासणी आहे, मोफत औषधोपचार आहे। तसेच काही कॅटेगरीच्या लोकांना टीबीचा आजार लवकर होऊ शकतो, ती आहे 60 वर्षाच्या वरची मधुमेह रुग्ण किंवा ज्यांना स्मोकिंग तंबाखू यांचं व्यसन आहे अशी लोक किंवा जे एकदम कृष आहे ज्यांचा BMI हा 18पेक्षा कमी आहे किंवा ज्यांना पूर्वी टीबी झालेला आहे, या लोकांमध्ये टीबीचं प्रमाण हे जास्त असू शकतं। तर अशा लोकांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी प्रौढ BCG लसीकरण मोहीम आलेली आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये एखादा टीबीचा पेशंट असेल तर त्यांच्या घरातल्यांना टीबी होऊ नये किंवा झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एक खूप छान नवीन टेस्टिंग आलेली आहे, ती आहे SciTB टेस्टिंग। तर ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीवरती शासन काम करत आहे आणि जे टीबीचे रुग्ण आहेत, जे गरीब आहेत, त्यांना आपण फूड बास्केट पण देतो। यावेळी भारताला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले।